त्याला ट्रोल करायचा विषय नाही, त्यानं जे इंडियासाठी केलं ते तुम्ही बघा. ती रोजा बिजा तुम्ही साईडला ठेवा, पण ट्रोल नाही करायला पाहिजे. आता तो पण भारतासाठीच खेळलेला आहे ना, त्याच्यासाठी ते खेळायला ते बघायचं ना. हाँ, वो तो पॉलिटिक्स जिनको खेलना है वो तो खेलेंगे, बट फैमिली सपोर्ट कर रही है और वो उनका पर्सनल चॉइस है, उनको रोजा रखना है या फिर कब तोड़ना है, या फिर उनका पर्सनली हेल्थ इशू है, क्या इशू हमको नहीं पता ना. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमी याने रोजा तोडला, त्याने ज्यूस पिलं म्हणून त्याला ट्रोल केलं जातं. संपूर्ण पाहायला गेलं तर याच विषयावर राजकारण रंगलेलं होतं. मात्र शमीच्या फॅमिलीने त्याला सपोर्ट केला आणि त्याने जे केलं ते देशासाठी केलं, देशभक्तीसाठी केलं आणि ते योग्यच असं म्हटलेलं आहे. काही क्रिकेट प्रेमी आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नक्की त्यांना काय वाटतं. मोहम्मद शमीने रोजा तोडला, योग्य केलं का अयोग्य केलं हेच आपण पाहूयात. जो शमी आहे, मोहम्मद शमी, त्याला ट्रोल केलं होतं रोजा तोडला म्हणून, किती योग्य आहे ते? आता ते तर सांगू नाही शकत मी. आपल्या भारतासाठी केलं आणि असं ट्रोल ते केलं नाही पाहिजे, ते बरोबर आहे, पण आता काय बोलणार. कामगिरी कशी वाटली चॅम्पियन ट्रॉफी मध्ये? एक नंबर. त्यांनी योग्य केलं की अयोग्य? योग्य केलं, देशासाठी. की देशासाठी खेळलाय, चांगला खेळलाय. तुला काय वाटतं मोहम्मद शमी बद्दल? इंडियन टीम साठीच केलंय. आता रोजा तोडला काय नाही तोडला काय, इंडियन आहे ते त्याचे जितली त्याचं ते मॅटर करतं ना. भारतासाठी खेळला, ट्रोल केलं हे चुकीचं आहे ना. ट्रोल नाही करायला पाहिजे. तुला काय वाटतंय, ट्रोल केलं योग्य? नाही, ट्रोल केलं ते बरोबर नाही केलं. पण ते इंडियन टीम साठी त्यांनी केलं, चांगलं केलं इंडियन टीम साठी. नहीं, ऑफकोर्स नहीं, वो उनका लाइक पर्सनल है. वो अगर वो तोड़ रहे हैं या फिर रख रहे हैं, उनका क्या रीज़न होगा उनके पीछे हम नहीं जानते ना, तो हम लोग ऐसे डायरेक्ट कुछ भी नहीं बोल सकते. फैमिली भी सपोर्ट कर रही है लेकिन लोग पॉलिटिक्स खेल रहे हैं. हाँ, वो तो पॉलिटिक्स जिनको खेलना है वो तो खेलेंगे, बट फैमिली सपोर्ट कर रही है और वो उनका पर्सनल चॉइस है, उनको रोजा रखना है या फिर कब तोड़ना है, या फिर उनका पर्सनली हेल्थ इशू है, क्या इशू हमको नहीं पता ना. मोहम्मद शमी आता त्याने रोजा तोडला म्हणून त्याला ट्रोल करत होते. काय वाटतं, एखाद्या प्लेयर्सला असं ट्रोल करणं कितपत योग्य आहे? चुकीचं आहे. त्यांचे जे पारंपरिक आणि गोष्टी असतात त्यांच्यामध्ये नाही जावं, बरोबर ना. खेळ एका बाजूला आणि गोष्टी एका बाजूला, असं आहे. काय वाटतं त्याच्या मोहम्मद शमीचं एकूणच त्या पद्धतीने त्यांनी रोजा तोडून आपल्या क्रिकेटसाठी त्यांनी योगदान दिले, काय वाटतं? चांगलं गेलं असं, म्हणजे रोजा वगैरे त्यांच्या पर्सनल गोष्टी झाल्या. आता नाही बघितलं. IPL सुरू होणार आहे, काय एक्साइटेड आहात? एक्साइटेड तर आहे. मुंबई इंडियन्सची मॅच बघायची असते. अच्छा, मुंबईला सपोर्ट करता. मोहम्मद शमी जो आता आपल्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्यांनी रोजा तोडला म्हणून त्याला ट्रोल केलं जात होतं, तर काय वाटतं, असं योग्य आहे का? नाही, ट्रोल नाही केलं पाहिजे. कंट्रीसाठी खेळतो तर त्यांनी जे केलंय ते बरोबर आहे आणि आपल्याला सपोर्ट केला पाहिजे की त्यांनी आपल्या कंट्रीसाठी करतोय आणि खेळता समय त्यांनी आपला धर्मचा नाही, आपल्या कंट्रीचा पहिला मानतोय आणि जिंकली इंडिया. हो, पण त्याची फॅमिली त्याला सपोर्ट करतात, बाकी लोक ट्रोल करतात, यावर तू काय सजेस्ट करतो? बाकीचे लोक त्यांना म्हणजे ते सगळ्यात त्यांच्या फायद्यात बघतात, बाकीचा नाही. IPL सुरू होणार, बघतो ना ऑफकोर्स. आता किती एक्साइटेड काय सांगू तुम्हाला. कोणाला सपोर्ट करतो? मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा ओनली वन. पांडे कॅप्टन आहे, पण आम्हाला पांडेच नाही जमा, आम्हाला रोहित शर्मा. आम्ही रोहित शर्माला सपोर्ट करतो. मोहम्मद शमी त्याने रोजा तोडला म्हणून त्याला ट्रोल करत होते, काय वाटते क्रिकेटरला असं पद्धतीने? त्याला ट्रोल करायचा विषय नाही, त्यानं जे इंडियासाठी केलं ते तुम्ही बघा. ती रोजा बिजा तुम्ही साईडला ठेवा, पण त्यानं जे इंडियासाठी काम केलं हे कोण बघा नाही, पण त्याच्याबद्दल कशाला काय करायचं. आपल्याला त्यानं जे इंडियासाठी योगदान दिले ते महत्वाचं आहे ना सध्याच्या आता. त्याची फॅमिली सपोर्ट करते, बाकी लोक ट्रोल करतात, त्यांना काय सांगतो? बाकी त्याला महत्वाचं त्याच्या फॅमिलीचा पाठिंबा ते त्याच्यासाठी महत्वाचा आहे, बाकी त्यांचं त्याला काय नाही. पण ऑल इंडियात किती करोड लोक आहेत आपल्याकडे, ती संख्या त्याच्या पाठीशी उभी आहे. ह्या 4-5 लोकांसाठी त्याला काय. तुम्हाला काय वाटतं? हेच आपलं IPL साठी एक्साइटेड आहे? खूप. कोणाला सपोर्ट? मुंबई इंडियन्स सेम. आणि रोजा तोडला ज्या पद्धतीने शमीने, त्याला ट्रोल केलं जाते, काय वाटतं यावर काय? ट्रोल नाही करायला पाहिजे. आता तो पण भारतासाठीच खेळलेला आहे ना, त्याच्यासाठी ते खेळायला ते बघायचं ना. ट्रोल केलं नाही पाहिजे. ही त्याची पहिलीच ICC ट्रॉफी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तर खूपच मोठा, रोजापेक्षा खूप मोठा आनंद असेल. तुम्ही पाहू शकता की जे सर्व क्रिकेट फॅन्स आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, जे शमीचे चाहते आहेत,
त्यांनी शमीला सपोर्ट केलेला आहे आणि जे शमीने रोजा तोडला ते योग्य केलं, कारण त्यांनी देशासाठी केलं आणि त्यामुळे त्याला फिट राहणं महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे क्रिकेटर्स बद्दल किंवा देशभक्तीवर जे काही आपल्यासाठी देशासाठी करतात त्यांना ट्रोल न केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केलं पाहिजे असं काही चाहते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. प्रीतम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख, मुंबई.